रत्नागिरी जवळच्या कोतवडे गावात सुभद्रा मयेकर शेती करतात। 120 गुंठे जमिनीत त्या भात, कोळीत, नाचणी ही पिकं घेतात। दिवसभर शेतात राबणाऱ्या सुभद्रा मयेकरांचं वय आहे फक्त 100 वर्ष। वयाची 100 गाठलेल्या आजी शेतातली सगळी कामं करतात। चला तर मग भेटूया 100 वर्षांच्या या तरुण आजीबाईंना। सकाळ झाली की पाटाचं पाणी नारळाच्या बागेत वळवण्यापासून सुभद्रा आजींचा दिवस सुरू होतो। आजीबाईंनी नुकतीच 100 पार केली आहे। आंबा, पेरू, चिकूच्या बागेला पाणी देणं, शेतातलं तण काढणं असं त्यांचं भरगच्च वेळापत्रक कोणत्याही तरुणांना लाजवेल असंच आहे। अजून शेती कुलीच पिकवते, भात पिकवते, मूग पिकवते, काय भाजीपाला काय वाली म्हणा, मिरची म्हणा पिकवते, सगळं मी करते। काय नाही असं मला वाटतं करत। काय माल लावले आहेत, माडाचं शिपणं पाणी लागलं काय नाही, कुठे काय सुकलं माड, त्याच्यावर माझं लक्ष असतं। मी फिरते काठी घेऊन कुंपणात मी फिरते। चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं, डोळ्यांना मोठ्या भिंगाचा चष्मा, काठीचा आधार आणि डोळ्यात ताठ मानेनं जगण्याचा आनंद। शेतात काम करण्याच्या समाधानाच्या बळावरच सुभद्रा आजींनी हा 100 पर्यंतचा प्रवास पार केलाय। नाही मला टाकल्यासारखं काही वाटत नाही। आनंद वाटतो मला आनंद वाटतो। मी आता इथनं सांगते ना, मग इथून मी पेन्शन दिला रत्नागिरीला जाते। सुभद्रा मयेकर 1982 मध्ये FCI मधून सफाई कामगार या पदावरून निवृत्त झाल्या। त्यानंतर रत्नागिरीतल्या कोतवडे गावात त्यांनी स्वतःच्या कमाईतून 120 गुंठे जमीन विकत घेतली आणि शेतीला सुरुवात केली। शेती करावी, शेती करशाल काय तर तुम्ही खाशाल, दुसऱ्याचे हात पुढे करू नको। हे कष्ट नाम घाम घाला तर होतं। भात शेतीच्या मशागतीपासून ते बागायती झाडांची काळजी घेण्यापर्यंत सर्व कामं सुभद्रा आजी करतात। बागायती आणि शेतीच्या माध्यमातून जवळपास 60,000 रुपयांचं उत्पादन त्या मिळवतात। शिवाय पेन्शनच्या रकमेतून संसार चालवतात। मला आणि शेतीच्या कामामध्ये त्या अजूनही हौसेने पुढे धावत असतात। नेहमी शेतीचं काम करायला पहिला नंबर त्यांचा असतो नेहमी, आणि सगळी मदत मला करत असतात त्या शेतीमध्ये पण आणि घरातल्या कामामध्ये पण। भात शेतीतून त्या 10 मण भात पिकवतात। त्याशिवाय नाचणी 10 पायली तर कुळीथाचं 1 मणाचं उत्पादन त्या घेतात। शाळेची पायरी न चढलेल्या सुभद्रा आजींना आपलं शेत म्हणजे जीव की प्राण आहे। आजही सुभद्रा आजी शेतावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करतायत। आज गावातले अनेक तरुण शेती सोडून शहराकडे वळतायत। मात्र वयाच्या 100व्या वर्षीही शेतीमध्ये ही गोडी दाखवलेल्या या आजीबाईंनी खऱ्या अर्थानं अनेक तरुणांना शेतीकडे वळा असाच सल्ला दिलाय। मनोज लेले, साम TV, कोतवडे, रत्नागिरी।